नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई, मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा या लग्नाच्या बाबतीत विचार करावा. यावर प्रेरणा वल्लरीला म्हणते की बस हा वल्लरी, हे बघ, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचाच माझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला माझी काळजी वाटते हे दिसतंय मला, पण मग म्हणून जगात दुसरी कुठले विषयच नाही आहेत, फक्त माझं लग्न या विषयावर चर्चा करणार आहात का तुम्ही? काळजीपोटी असलं तरी पुरे करा गं आता. आणि मी ठरवलं आहे ना, आता हे लग्न करायचंच आहे आणि मी ठरवलं आहे तर ठरवलं आहे, मग नका काढू हा विषय परत. आणि मी हे लग्न करायचं ठरवलं आहे कारण त्यामुळे माझ्या आईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, त्यामुळे प्लीज या विषयावर मला आता कुठलीही चर्चा नको आहे आणि सल्ला तर त्याहूनही नको आहे. तेव्हा सर्वजण आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. आता कुणी काहीतरी बोलणार त्याआधी प्रेरणा सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणायला लागते की प्लीज, आणि म्हणते की आणि हो, आज संध्याकाळच्या पार्टीचं सर्वांनी लक्षात ठेवा. आणि ती मनोजला म्हणते की मनोज भाऊजी, तुम्ही यायचं आहे असं म्हणून प्रेरणा तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाने सर्वांना पार्टीला बोलवल्याप्रमाणे सर्वजण पार्टीला आलेले असतात आणि कुणीही काही न बोलता फक्त प्रेरणाकडे बघत असतात. आता प्रेरणा सर्वांना सांगत असते की बघा, मी तुमच्या सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. आता प्रेरणा म्हणते कदाचित माझं लग्न झाल्यावर मला हे सगळं करता येणार नाही ना म्हणून. तेव्हा वल्लरी प्रेरणाजवळ जात तिला म्हणते, प्रेरणाताई, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही हे सर्व निलिमा काकी आणि घरच्यांसाठी करत आहे, पण तरीसुद्धा आम्हाला तुमची काळजी वाटणं हे स्वाभाविक नाही आहे का? तेव्हा प्रेरणा म्हणते स्वाभाविक आहे, पण इतकी काळजी करू नका माझी. त्यामुळे मी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे मी खुश आहे, हे का पटत नाही आहे तुम्हाला? आणि ती वल्लरीला म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, पण मला तुझे स्पेशल खानदेशी पदार्थ करायला शिकवशील ना? कारण तुझ्या हातचं वांग्याचं भरीत खूप आवडतं मला, ते शिकवशील ना? कारण लग्नानंतर खानदेशीचे पदार्थ करावे लागणार ना मला रोज, मग आधी शिकलेलं काय वाईट आहे? तेव्हा तेजा, मिठू आणि श्वेता खूपच आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात आणि तिच्याजवळ जाऊन उभं राहतात. आता श्वेता प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, तुला हे असं आमच्याशी वागायची हौस असेल ना, पण आम्हाला आमच्या मैत्रिणीचा त्रास नाही बघवत आहे. अगं, तुझ्या डोळ्यात दिसतंय तू सुद्धा खुश नाही आहेस या निर्णयाने. यावर प्रेरणा म्हणते की असं नाही आहे गं. तेव्हा सर्वजण प्रेरणाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा सर्वांना म्हणते की मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना ना खूप भूक लागली आहे ना, म्हणून तुम्ही असं बघताय माझ्याकडे, चला जेवायला बसूया. आता तेजा रागातच प्रेरणाजवळ जाते आणि तिचा हात पकडत तिला म्हणते की प्रेरणा, आय एम सॉरी, मला माफ कर, मी तुझ्यावर संशय घेतला की तुझं बाहेर काहीतरी चालू आहे म्हणून तू हा निर्णय घेतला आहेस ना, म्हणून तू हे लग्न करायला रेडी झाली आहेस ना. तसं असेल तर आय एम सॉरी, पण प्लीज तू हे लग्न नको करूस ना गं. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा शांत हो, हे बघ, प्रत्येक बाबतीत इतका विचार करणं चांगलं नाही आहे. मला माहिती आहे मी हे लग्न करते म्हणून तुम्ही कुणीही खुश नाही आहात, पण तरीही माझी एक इच्छा आहे आणि ती तुम्ही ॲक्सेप्ट करावीत असं वाटतंय मला. आणि ती सर्वांकडे बघत म्हणते की तुम्ही सगळ्यांना माझ्या लग्नाला यायचं आहे. आता श्वेता खूपच वैतागते आणि म्हणते की अगं, तुझ्या लग्नात आम्ही सगळं करू, भरपूर जेवू, पण तू हा सगळा घाट का घातलायस आज? तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणते की बरं झालं विचारलंस, आणि म्हणते की माझ्या केळवणाचं जेवण आहे हे. आता हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता प्रेरणा म्हणते की तुम्ही आनंदी असतात तर तुम्ही केळवण केलं असतं ना माझं, पण आता माझा निर्णय तुम्हाला पटलेला नाही आहे, म्हणून म्हटलं माझ्या मैत्रिणींसाठी एकदा शेवटचं काहीतरी खास करावं, म्हणून तुम्हा सर्वजणीच्या आवडीचे पदार्थ केलेत आणि ते आपण एकत्र या घरात बसून खायचे आहेत हे ठरलं आहे. तेव्हा तेजा रागातच म्हणते की निव्वळ मूर्खपणा आहे हा, मला नाही जेवायचं आहे असं म्हणत तेजा तिथून जायला लागते. तेव्हा प्रेरणा तेजावरती ओरडत तेजाला म्हणते की तेजा थांब. तेव्हा तेजा थांबते. आता प्रेरणा तेजाजवळ जात तिला म्हणायला लागते की तेजा, माझं बाहेर अफेअर आहे असा माझ्यावर आरोप केला, पण तू माझी मैत्रीण आहेस म्हणून मी तेव्हा तुझ्यावर नाही चिडले, पण आज जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी आयुष्यभर तुझ्यावर राग ठेवीन, एवढं लक्षात ठेव. तेव्हा तेजा नाईलाजानं म्हणते की ओके ठीक आहे. तेव्हा प्रेरणा खुश होत म्हणते की थँक्यू, आणि तेजाच्या हाताला पकडत तिला जबरदस्तीने जेवायला बसवते आणि बाकी सर्वांनासुद्धा ती जेवायला बसायला सांगते. तेव्हा सर्वजण नाईलाजाने आता जेवायला बसतात. आता प्रेरणा स्वतःच्या हाताने तेजाला जेवण भरवायला लागते. तेव्हा सर्वच जण प्रेरणाकडे बघत असतात.
तेव्हा प्रेरणा सर्वांना म्हणते की चला जेवण सुरू करा आता तुम्हीसुद्धा, आणि ती सर्वांकडे बघत थोडीशी इमोशनल होते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू बसलेले असतात. आता वल्लरीची सासू अण्णा केदारला फोन लावते आणि त्यांना म्हणायला लागते की हॅलो अण्णा केदार, मी इंदुमती भामरे बोलते. मी मुंबईला आली आहे मन्या आणि वल्लरीकडे, आणि तेच बोलण्यासाठी मी फोन केला होता तुम्हाला. तुमचा फोटो दाखवला मी पोरीच्या आईला, तुम्ही खूप पसंत पडला त्यांना. मुलीची आई तर एकदम खुश झाली आणि म्हणायला लागते की मुलीचं तर विचारूच नका हो, एकदम सोज्वळ आणि सुंदर मुलगी आहे. कोकण कन्याच म्हणा ना. एक काम करा, तुम्ही इकडेच या ना, म्हणजे तुम्हाला स्वतः बघता येईल आणि पुढची बोलणीसुद्धा करता येतील ना. आणि म्हणते की कसं आहे ना अण्णा, मला काय वाटतं की 2 मनं जुळली पाहिजेत, नातेसंबंध जुळले पाहिजेत, 2 घरे एकत्र आली पाहिजेत, बाकी माझा काहीही स्वार्थ नाही याच्यात. आणि खुश होत म्हणते की काय म्हणता, या रविवारी येत आहे ना, ठीक आहे चालेल ना. आता हे ऐकून प्रेरणाची आईसुद्धा खूपच खुश होते आणि किचनमध्ये काहीतरी आणायला जाते. आता प्रेरणाच्या आईला किचनमध्ये गेलेलं पाहून हळूच वल्लरीची सासू अण्णा केदारला म्हणायला लागते की हॅलो अण्णा केदार, मी काय म्हणते, तुम्हाला तर माहीतच आहे ना आजकाल पोरींच्या लग्नासाठी भरपूर तुटवडा आहे. आता प्रेरणाची आई देवासमोर साखर ठेवायला जाते. तर इकडे वल्लरीची सासू अण्णा केदारला म्हणत असते की काय बोलताय तुम्ही अण्णा, तुम्ही समोरून जरी पैसे दिले ना पोरींच्या आईबापाला तरीसुद्धा मुलगी भेटत नाही. आणि मुलींना आजकाल कसा नवरा पाहिजे, शहरात राहणारा, नोकरी करणारा. हे अशा गाई म्हशीवाला तर अजिबात चालत नाही मुलींना. पण या मुलीचं तसं नाही बरं का, एकदम आईच्या ऐकण्यातली आहे ती. पण आपलं जे ठरलं होतं ना ते लक्षात आहे ना तुमच्या. बाकी हे सगळं लग्न जुळवून आणणं हे तुम्ही माझ्यावर सोडा, काळजीच करू नका तुम्ही त्याची. आणि म्हणते की आपलं 2 लाख ठरलं होतं ना, तर मी 2 लाख रुपये घेणार, 1 रुपयेसुद्धा कमी घेणार नाही त्याच्यात. आणि एकदा व्यवहार ठरला म्हणजे ठरला असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठ्ठू तेजाला आणि श्वेताला म्हणत असते की माझ्याकडे ना एक सॉलिड आयडिया आहे, आपण त्या अण्णा केदारला स्टेशनवरून किडनॅप करू आणि कुठेतरी जंगलात लांब नेऊन सोडून येऊया. तेव्हा तेजा खुश होत म्हणते की ही आयडिया मस्त आहे गं. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि मनोजसुद्धा आता तिथे चाललेला असतो. आता मनोज म्हणतो की तो अण्णा केदार काही शाळकरी मुलगा नाही आहे, चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि पळवून नेलं. आता हर्षितसुद्धा तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो की नाहीतर उद्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन असेल की त्याने तुम्हालाच किडनॅप केले, असं म्हणून सर्वजण हसायला लागतात. आता मिठू श्वेताला म्हणते की श्वेता, तू त्या अण्णा केदारला पण भविष्य सांग ना की प्रेरणादीसोबत लग्न केलं की तो मरणार आहे म्हणून लगेच पळून जाईल मग तो. यावर श्वेता म्हणते तू काही वेडी झाली आहेस का गं मिठू, तो अण्णा केदार म्हणजे काय इंदू काकू आहे का. तेव्हा वल्लरी श्वेताकडे बघायला लागते. आता वल्लरी म्हणते की मुळातच प्रेरणाताईंनी या लग्नाला नकार दिला पाहिजे, हा आपला हेतू आहे ना, अण्णा केदार हा आपला मुद्दाच नाही आहे. तेव्हा मनोज म्हणतो की 1 मिनिट वल्लू, असं कसं म्हणतेस तू, पहिली बायको असताना दुसरं लग्न करतोय तो, आणि हा कायद्याने गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी त्याला आपण खडी फोडायला पाठवू शकतो. यावर वल्लरी म्हणते की अहो पण या सगळ्यासाठी त्याच्या बायकोची परमिशन असेल तर आपण काहीच नाही करू शकत, तुम्ही हे का विसरताय, या सगळ्यासाठी प्रेरणाताई तयार आहेत. तेव्हा मनोज म्हणतो की 1 मिनिट, आम्ही सगळे हेच बोलतोय ना की प्रेरणाताईचं हे लग्न थांबवायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो पण तुमचा मार्ग चुकतोय ना. यावर हर्षित मनोज आणि वल्लरीला थांबवत म्हणतो 1 मिनिट, तुम्ही दोघं का वाद घालताय. तेव्हा तेजा म्हणते की आपल्याला प्रेरणाचं लग्न कसं मोडायचं आहे याचा विचार करायचा आहे, तुमच्या दोघांचा डिवोर्स कसा घडवून आणायचा याचा नाही. त्यामुळे मी काय म्हणते आपण शांतपणे विचार करूया. आता तितक्या तिथे वल्लरीची सासू येते आणि सर्वांना असं एकत्र बसलेलं पाहून म्हणायला लागते की बापरे, आज महफिल आमच्या घरात जमली आहे वाटतं, छान छान हां. आणि वल्लरीला म्हणते की काय गं, सासूला घराबाहेर कसं काढायचं याचे उपाय विचारते का मैत्रिणींना. तेव्हा मिट्टू म्हणते की काकी तुमची कशी वाट लावायची ना याच्याबद्दलच विचार करत होतो आम्ही. तेव्हा तेजा म्हणते की नाही, प्रेरणाची पाठवणी कशी करायची ना याच्याबद्दल बोलत होतो आम्ही. म्हणजे बघा ना सगळे इव्हेंट्स आहेत, आता मेहंदी आहे, हळदी आहे, संगीत आहे, त्या सगळ्यांची तयारी कशी करायची याच्याबद्दलच आमचं बोलणं चालू होतं. आणि ॲक्च्युली गंमत म्हणजे हे सगळं हा हर्षितच अरेंज करणार आहे. तेव्हा मिट्टू हर्षितला म्हणते की हर्षित सांग ना तू काय काय अरेंजमेंट केले प्रेरणादीच्या लग्नासाठी. तेव्हा हर्षित अडखळत सांगायला लागतो की म्हणजे प्लॅनिंग हे करतोय की पडदे कोणते लावायचे आहेत, कुठल्या कलरचे पडदे लावायचे आहेत, सफेद की लाल की गोल्डन, आणि संगीतला आपण लावणी करूया. तेव्हा सर्वजण आश्चर्याने हर्षितकडे बघायला लागतात. आता
तितक्यात तिथे प्रेरणाची आईसुद्धा येते आणि हर्षितकडे बघत रागाने म्हणते की ही पनवती इथे आहे का? यावर वल्लरी म्हणते की अहो निलिमा काकी काय बोलताय तुम्ही? हर्षित भाऊ तर प्रेरणाताईंच्या लग्नाचे नियोजन करतायत. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की हा कसला नियोजन करतोय? आणि हर्षितला म्हणायला लागते की मागल्या वेळेस प्रेरणाच्या लग्नाचे नियोजन तूच केलं होतंस ना, तर ते लग्न मोडलं ना, काय झालं? त्यामुळे तुला सांगून ठेवते यावेळेस माझ्या प्रेरणावर तुझी सावली पण पडता कामा नये. तेव्हा मिठू रागाने प्रेरणाच्या आईला म्हणते की ओ काकू काय बोलताय तुम्ही हर्षितला? तर वल्लरीसुद्धा प्रेरणाच्या आईला म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मागच्या वेळेस जे झालं ते झालं, पण यावेळेस सगळंच खूप भारी असेल आणि इतकं भारी असेल ना की हे लग्न तुमच्या कायम लक्षात राहील. तेव्हा श्वेता म्हणते आणि तो अण्णा केदार तर बाप जन्मात विसरणार नाही त्याचं लग्न. तेव्हा वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई खूपच शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागतात. तेव्हा श्वेता स्वतःला सावरत म्हणते की म्हणजे इतकं छान करू लग्न. आणि तितक्या तिथे आता प्रेरणासुद्धा येते आणि सर्वांना असं एकत्र जमलेलं बघून विचारायला लागते की आज इथे जमलेत वाटतं सगळे, आणि चर्चेचा विषय काय आहे आजचा मलाही सांगा. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अगं आम्हा सगळ्यांच्या डोक्यात ना तुझाच लग्नाचा विषय आहे. मी काय सांगते तुला, आता बघ ना जावई बापू येतील लग्नाची बोलणी करायला, तेव्हा तुझ्या बापाला आणि भावाला बोलवावं लागेल ना इथे, आणि थोडी खरेदी पण करावी लागेल, थोडे पैसे द्या मला, बाकी सगळं काय ते मी बघून घेईल. तेव्हा तेजा हळूच मिट्टूला म्हणते की या म्हातारीला ना उठता बसता फक्त पैसे लागतात आणि तेही स्वतःच्या मुलीच्या कमाईचे. काय विचित्र बाई आहे ना ही. तर श्वेतासुद्धा हळूच म्हणायला लागते की स्वतःच्या मुलीच्या नावाखाली स्वतःची टिमडी मिरवते ही म्हातारी. आता श्वेता तेजा आणि मिठूला असं हळूहळू कुजबुजताना पाहून प्रेरणाची आई विचारायला लागते की काय गं मला काय बोलताय का तुम्ही? यावर प्रेरणा तिच्या आईला म्हणते की आई अगं तू कशाला लक्ष देते त्यांच्याकडे, तुला शॉपिंग करायची आहे ना, जा तू कर शॉपिंग, मी पैसे देते तुला आणि मस्त शॉपिंग करून ये. मी तर म्हणते तुझ्या नवीन फ्रेंडला इंदू काकीलासुद्धा सोबत घेऊन जा. असं म्हणत प्रेरणा तिच्या आईला पैसे देते आणि म्हणते की एवढे पुरतील ना गं. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदूताई तुम्ही येणार ना माझ्यासोबत शॉपिंग करायला? यावर वल्लरीची सासू म्हणते की आता तुम्ही इतका आग्रह करताय तर चला, असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. आता तेजा रागातच म्हणते की या म्हाताऱ्यांना एक नंबरच्या डॅम्बीज आहेत आणि ती प्रेरणाला म्हणते की मी तुला परत एकदा सांगते की तू हे लग्न करू नकोस. तर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई आता सगळेजण एवढे सांगतायत तुम्हाला तर एकदा विचार करा ना जरा. तेव्हा प्रेरणा वैतागत म्हणते की मी सुद्धा अजून एकदा सांगते की मी या लग्नासाठी तयार आहे, त्यामुळे मला कुठलीही निगेटिव्हिटी नको आहे आणि सारखं हे लग्न कॅन्सल कर हे म्हणणं बंद कर आधी, त्याचा त्रास होतोय मला आणि तसंही लग्न करायचं हे ठरलं आहे आणि त्यामुळे मी आता कुणाचं काही ऐकून घेणार नाही. असं म्हणून प्रेरणा रागातच तिथून निघून जाते. तेव्हा सर्वजण प्रेरणाला समजवायला तिच्या पाठीपाठी जातात. तर इकडे प्रेरणा आता घरी येते तेव्हा सर्वजण प्रेरणाजवळ येतात आणि तिला समजवायला लागतात. आता तेजा म्हणते की प्रेरणा ऐक ना, तुला हर्ट करायचा हेतू नव्हता आमचा गं, कळतंय का तुला? तर मिट्टूसुद्धा म्हणते आणि प्रेरणादी हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे अगं. तर श्वेता म्हणते आणि एवढ्या घाई गडबडीत लग्नाचा डिसिजन घ्यायची काहीच गरज नाही आहे प्रेरणा. तेव्हा प्रेरणा रागात म्हणते की मी डिसिजन घेतलेला आहे आणि तो मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं आहे, पण तरीही परत तेच का बोलताय तुम्ही? यावर तेजा म्हणते कारण तुझा डिसिजन चुकीचा आहे प्रेरणा आणि तुझ्या या डिसिजनमुळे तुझं सगळं फ्युचर बर्बाद होऊ शकतं, कळतंय का तुला? यावर प्रेरणा तेजाला म्हणते की हो पण माझं फ्युचर आहे ना ते, आणि त्यासाठी मी जो डिसिजन घेतला आहे तो तुमचा लेखी काही किंमतच नाही आहे का त्याला, का त्यासाठीसुद्धा तुमची लेखी परवानगी घेऊ? आता प्रेरणाला इतकं चिडलेलं पाहून सर्वजण खूपच आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.